इथं बसलेले कोण आहे असं सांगा की ज्याला घरामध्ये त्रास नाही? पत्नी चांगली असेल तर नवऱ्याचा तरी त्रास आहे, नवरा चांगला असेल तर बायकोचा तरी नवऱ्याला त्रास आहे, पती पत्नी चांगले असतील तर सुनाचा तरी त्रास आहे. अशी किती उदाहरणं तुम्हाला सांगू, व्यक्तिगत तुम्हाला सांगत नाही. तुम्हाला वाटेल तुम्हाला कसं कळालं मी अंतर्ज्ञानी आहे का? मी अंतर्ज्ञानी नाही, पण लोक पत्रिका दाखवायला येतात माझ्याकडे रोज आणि मला तेच म्हणतात सून नीट वागत नाही आणि आमचा पोरगा सुद्धा तिनं बरं तिचाच करून घेतला. अरे काय गुरुचरित्रामध्ये सांगितलंय असं नका करू. जगातल्या सगळ्या सुना कान देऊन ऐका, लक्ष देऊन ऐका. तुमच्या भावासारखा सांगतो, याचा अर्थ जगातल्या सासवांचा मी पक्ष घेतोय किंवा जगातल्या सासूंना मी सपोर्ट करतोय असा त्याचा अर्थ होत नाही. जुन्या काळामध्ये आम्ही ऐकलंय की सासूरवास होता, सुना सासवा सुनांना खूप त्रास द्यायच्या. पण आजच्या लेटेस्ट टेक्नॉलॉजी इतकी डेव्हलप झाली ताई, ही लेटेस्ट आजच्या दिवशी ही लेटेस्ट टेक्नॉलॉजी एवढी डेव्हलप झाली की सुनाच सासवाला त्रास द्यायला लागल्या. सून वाद चालू झाला. इथं बसलेल्या किती जण आहे इमानदारीने सांगा? अहो एका सुनेनं सासूला लोटाळणं मारून फेकावं, एका सुनेनं चक्क मकर संक्रांतीच्या दिवशी सासूला घराच्या बाहेर निघून जाय म्हणावं. अरे धर्मशास्त्र काय सांगताय? जी सून सासूला त्रास देते, सासूचा द्वेष करते ना, तिला जंगलामध्ये अरण्यामध्ये वट वाघूळ होऊन झाडाला उलट टांगून तिची स्वतःचीच विष्ठा तिला खावी लागते. एवढा मोठा दोष आहे, खावी लागते. आणखीन जी सून घरातल्या लोकांचा द्वेष करते तिला जंगलामध्ये काटेरी बाभूळ व्हावं लागतं. येतंय का लक्षात? म्हणून जगातल्या सगळ्या सुना ऐका, जगातल्या सगळ्या सुना ना धड स्वर्गाला जाणार ना धड नरकाला जाणार. धोबी का कुत्ता ना घर का ना घाटका मधातच लोंबकळणार आहे.